सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ओम शांति शांति शांति। चालू असणारा कठोपनिषद आणि त्याची असणारी प्रपीठिका पूर्वतयारी जी आहे ही गेल्या काही 3-4 पाठाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पूर्ण केली. आणि त्या ठिकाणी प्राकर्षण आपण मागच्या पाठातून पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा सहस्रबुद्धे तुमचा जो विषय होता तो मागच्या 2-3 पाठामध्ये व्यवस्थित क्लिअर करून दिलेला आहे की पूर्वमीमांसा म्हणजे काय आणि उत्तरमीमांसा म्हणजे काय. अथा तो धर्मजिज्ञासा आणि अथा तो ब्रह्मजिज्ञासा. ज्याला ब्रह्म प्राप्त करून घ्यायचा असेल, हे कोणी अध्ययन करायचं आहे, तर ज्याला ब्रह्म काय आहे, परमेश्वर काय आहे, परमेश्वराचं स्वरूप काय आहे, परमेश्वराचा माझा संबंध काय आहे, आता संपूर्ण जो वेळ आहे त्यासाठीच द्यायचा आहे. भौतिक जगातामध्ये जर आपण पाहिलं तर आजकाल मनुष्य कुणाला 2 मिनटं द्यायचं म्हणतं, लगेच म्हणतो काय फायदा असेल तर बोला म्हणतो, नाही तर बोलू नका. फायद्याशिवाय काही कुणी आजकाल भौतिक जगामध्ये करत नाही. आणि अशा वेळेस आपल्याला काय करायचं, हा संपूर्ण जो वेळ आहे हा परमेश्वर प्रीत्यर्थम शास्त्राचं अध्ययन अध्यापनासाठी जायचं आहे. मग त्यातनं काय साध्य झालं पाहिजे, प्रयोजन काय या सगळ्याचं. तर या सर्वाचं जो प्रयोजन आहे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती जीवाला व्हावी, त्याकरता म्हणून हे असणारे उत्तरमीमांसा किंवा ज्याला आपण म्हणतो अधातो ब्रह्मजिज्ञासा, त्याच्या अनुषंगाने सांगितलेलं वेदांतशास्त्र स्वस्वरूपाचं ज्ञान जोपर्यंत जीवाला होत नाही तोपर्यंत त्याच्या अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही. आत्ता जे आपण विषयांमध्ये आनंद पाहत आहोत की हे मिळाल्यानंतर, एवढे पैसे मिळाल्यानंतर मला सुख होईल, ही गाडी मिळाल्यानंतर मला सुख होईल, एवढा बंगल्यानंतर मला सुख होईल, एवढी जमीन घेतल्यावर मला सुख होईल, असं झाल्यानंतर मला सुख होईल, तसं झाल्यानंतर मला सुख होईल, हे सगळं जे काय सुख आहे हे काय आहे, हे टेम्पररी, तेवढ्यापुरतं आपल्याला वाटतं. गाडी घेतल्यानंतर सुख आहे म्हणून 10-15 लाखाची गाडी घेऊन आला, पण गाडी घेऊन आल्यानंतर त्याला आता कळायला लागलं एवढे पैसे भरून एवढा त्याचा इन्स्टॉलमेंट द्यायचा आहे, परत ती गाडी आता कुठं उभी करायची, रस्त्याला उभी केली तर कुठे खर्चटेल, हे होईल ते होईल. म्हणजे जी वस्तू सुखासाठी आपण घेतली आता काय करायला लागलं, ती वस्तू त्याच्यामध्येच सातत्याने त्याचीच चिंता, कुठे उभी करायची, काय करायचं, कोण काय करेल, रंग जाईल, अमुक जाईल, तर त्याचीच चिंता निर्माण झाली. हे सगळं असंच आहे, आपल्याला वाटतं. म्हणून हे सगळं जे काय आहे हे काय आहे, सगळं टेम्पररी सुख आहे, तेवढ्या पुरतं वाटतं की आहे, परंतु वास्तविक नंतर कळतं. म्हणून भगवंताने त्या ठिकाणी योगक्षेमम वहाम्यहम सांगितलं. योगक्षेमम वहाम्यहम कोणाचा सिम्बॉल आहे, त्या ठिकाणी आपल्याला असणारी LIC कंपनी जी आपल्याकडे आहे, भारतीय विमा, त्यांचा तो सिम्बॉल आहे. ते असं एक हे आहे, हातामध्ये ती पंथी ठेवलेली आहे आणि खाली लिहिलं आहे योगक्षेमम वहाम्यहम. हा योगक्षेमम वहाम्यम हा शब्द कुठला घेतला आहे, तर योगक्षेमम वहाम्यम हा गीतेतला शब्द घेतला. गीतेमध्ये असणारे अत्यंत प्रामुख्याने 2 जे श्लोक आहेत, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्या अभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यहम. तिथला असणारा शब्द घेतला योगक्षेमम आणि शेवट घेतला सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुच. मा शुच म्हणजे काळजी करू नको, परमेश्वर देतील का नाही, फक्त आपण, परमेश्वर काय म्हणतो, आपण एक पाय फक्त पुढे टाकायचा आहे, परमेश्वर 100 पावलं पुढे यायला तयार आहे. पण आपला जो एक पाय आहे हा एक पाय घराच्या बाहेरच पडत नाही, आपल्याला तिथेच तिथेच तिथेच. परंतु म्हणतं सगळं सोडून फक्त काय कर मला, म्हणून परवा त्या ठिकाणी गजेंद्राची गोष्ट सांगितली. द्रौपदी आहे, जोपर्यंत तिला वाटत होतं हे माझे आहेत, हे सोडवतील, पण जेव्हा त्यांच्याच्याने झालं नाही तेव्हा अनन्य भावाने तेच सांगितलं, भगवंताला शरण गेली. गजेंद्र अनन्य भावाने, जोपर्यंत गजेंद्राला वाटत होतं
हे माझ्या आहेत, स्वकीय आहेत, आप्त आहेत, त्या सरोवरातून मला निश्चितपणे बाहेर काढतील. पण ज्यावेळेस एक 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 काय सगळे सोडत गेले त्यावेळेस त्याला कळलं कोणी नाही. मग काय, कोण आहे? भगवंता व्यतिरिक्त कोणी नाही. म्हणून ते असणारं कमळ आपल्या सोंडेमध्ये घेऊन अनन्य भावाने भगवंताला शरण गेले. त्या क्षणी भगवंत तिथे प्रगट झाले. एवढंच करायचं भगवंत म्हणतात. बाकी आपल्याला काही जीवनात अनन्य भावाने भगवंताची असणारी भक्ती, हातचा राखून भक्ती नसावी. आमची भक्ती जी आहे ती कशी आहे? आमची सगळी भक्ती हातचा राखून आहे. काहीतरी आपण राखतो मग देतो. संत, महात्मे, साधू यांची भक्ती काय सगळं सर्वस्व पणाला लावलेले. त्यावेळेस सहज होत नाही. काय करायला लागतं? सर्वस्व पणाला लागायला लागतं. त्या ठिकाणी मर कर भी अमर नाम उस जीव का है जगत में, प्रभु प्रेम में जीवन बलिदान किया करे सांगितलं. संपूर्ण जीवन परमेश्वरासाठी ज्यावेळेस बलिदान करायचं, त्याग करायचा आहे कोणासाठी? परमेश्वर प्राप्तीसाठी. त्याच वेळेस काय होतं? त्या परमेश्वराची असणारी प्राप्ती जीवनामध्ये आपल्याला होते. म्हणून अशा प्रकारे ती प्राप्ती करण्यासाठी प्रयोजन काय? सगळ्याचं वास्तविक ह्या सगळ्याचं प्रयोजन ते एकच. उपनिषद असेल, गीता असेल, प्रस्थानत्रय आता जे आपण शिकत आहोत, उपनिषदाचा अभ्यास करत आहोत, त्याचा उपाय स्वस्वरूपाची प्राप्ती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ह्या दुःखाची निवृत्ती नाही. औषध जे आहे काय झालं पाहिजे? रोगाचा मुळासकट नाश झाला पाहिजे. मग त्यासाठी काय काय? त्याची जी मात्रा आहे, राम रसायन PGA सांगितलं. त्यासाठी काय? राम नामाचं रसायन आहे. राम 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 राम. ते एकदा पिल्यानंतर काय होणार? सगळा संसार स्वरूप हा जो मूळ रोग लागलेला आहे याचा नाश फक्त त्यानेच होऊ शकतो, रामनामानेच. म्हणून त्याकरता म्हणून त्याचं काय केलं पाहिजे? श्रवण, मनन, निधिध्यासना, चिंता, पुन्हा पुन्हा त्याचं स्मरण. त्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. अशा प्रकारे एकदा अंतःकरणाची असणारी बैठक ज्याला म्हणतो आपण, बैठक आता आपल्याकडे बरेच ठिकाणी बैठक आहे, सत्र. मग बैठक म्हणजे काय? कुठली बैठक? अंतःकरणाची असणारी बैठक म्हणजे काय? त्याच्यामध्ये असणाऱ्या विजातीय वृत्तीचा प्रवाह, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सरादी यांचा नाश करून त्या ठिकाणी सजातीय वृत्तीचा असणारा प्रवाह, दैवी गुणसंपत्ती गीतेने जी आम्हाला सांगितली, अमानित्व, अदंबित्व, अहिंसा, शांती, आर्जवम, 16व्या अध्यायामध्ये सांगितलं अभयम, सत्व, संशुद्धी, हे सगळी काय? दैवी गुणसंपत्ती आहे. जोपर्यंत ही दैवी गुणसंपत्ती अंतःकरणामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत याचा अर्थ सुद्धा हे जे सांगत आहे, जर बैठक नसेल अंतःकरणाची, अंतःकरणामध्ये काम, विक्षेप या सगळ्या ज्या गोष्टी असतील तर याचा अर्थ सुद्धा लागणं सहज होत नाही. आणि म्हणून त्याकरता काय पाहिजे? शांत अंतःकरणाची बैठक पाहिजे. अंतःकरणामध्ये काम, क्रोधाचा त्याग झाला पाहिजे. त्या ठिकाणी दैवी गुणसंपत्ती पाहिजे. परमेश्वराचं पूजन, अर्चन हे सगळं पाहिजे. आणि अशी अंतःकरणाची बैठक झाल्यानंतर मग काय सांगितलं? मग गुरु जो उपदेश करतात तो लागू पडतो. पथ्य नाही पाळलं तर किती डॉक्टरांनी जर औषध तुम्हाला दिली, मग डॉक्टर काय करतो? औषधाबरोबर पथ्य सांगतो. कोणती पथ्य सांगतो? हे खाऊ नका, ते खाऊ नका, बाहेर जाऊ नका, असं करा, तसं करा. आणि ही सगळी पथ्याबरोबर जर औषध दिलं तर काय होतं? मग त्या औषधाचा इफेक्ट, ते औषध लागू पडतं, ती मात्रा लागू पडते. आणि पथ्यच नाही पाळली, हे खाऊ नका, तेलकटच खातोय, भजीच खातोय, हे करतोय, ते करतोय, सगळं करतोय, बाहेर फिरायला जातोय, आणि पुन्हा संध्याकाळी आल्यानंतर गोळी घेतोय, आणि डॉक्टरांना पुन्हा म्हणतो 2 दिवस झालं तुमच्या गोळ्या सगळ्या घेतोय, सगळं करतोय, पण अजून काही फरक नाही. फरक पडणार कसा? फरक पडणारच नाही. कारण त्याच्याबरोबर जी पथ्य होती, बाहेर फिरायचं नाही, काही दिवस शांत बसा, तेलकट खाऊ नका, जास्त उष्ण खाऊ नका, तिखट खाऊ नका, मसालेदार पदार्थ खाऊ नका, ही जी पथ्य डॉक्टरांनी सांगितली होती, हे एक सुद्धा पथ्य पाळलं नाही. ते सगळी पथ्य न पाळता मात्र गोळी नियमाने सेवन केली.
काय उपयोग होणार आहे का? काही उपयोग होणार नाही. तसं इथे आहे. मग इथे पथ्य कोणती? ही बाहेर जे सांगितलेली आहे, सात्विक गुण दैवी गुण संपत्ती प्राप्त करून घेणं, काम क्रोध यांचा नाश करणं आणि त्या ठिकाणी अमानित्व अदंबित्व आदी दैवी गुण संपत्ती निर्माण करून घेणं, एकांते सुखमाप्स्यताम साधना पंचकमादा जे सांगितलेल्या 40 प्रकारच्या ज्या साधना, त्या कोणासाठी? साधकांसाठी सांगितलं. म्हणून साधना पंचकम त्या ग्रंथाचं नाव. यूट्यूबला आता तुम्हाला मिळेल तो, की कशा प्रकारे काय काय केलं पाहिजे. वेदो नित्यमधीयताम तदिदं कर्मस्वनुष्ठीयताम वगैरे करत करत शेवटी आत्मेच्छा व्यवसीयताम निजगृहात तूर्णम विनिर्गम्यताम सांगितलं की आत्मेच्छा, आत्म काय हे जाणून घेण्यासाठी हे सगळं आहे. अलग लक्षात. म्हणून या ठिकाणी मग ती जी पथ्य आहे, कोणतीही पथ्य, हे सगळी दैवी गुणसंपत्ती एकदा प्राप्त झाली की बाकी काही करायची गरज नाही. गुरूंना फक्त म्हणून उपदेश मात्र आहे त्या ठिकाणी. म्हणून उपदेशाची असणारी 4 जी महावाक्य आहे, हे काय फार मोठं कंटेंट नाही आहे तिथे. अगदी एका पदाचीच आहे. उपदेश तेवढाच असतो. तुम्हाला मंत्रदीक्षा जी दिली जाते, मंत्रदीक्षामध्ये जो मंत्र दिला जातो तो काय तासभर लांब नसतो. 5 अष्टाक्षर, 3 एकाक्षर एवढाच असतो. मला गुरूंनी मंत्र दिला, किती दिला? अर्धा तास मंत्र, असं होत नाही. मंत्र उपदेश तेवढाच असतो, त्याच्यापेक्षा अधिक उपदेश नसतो. मग भगवंताने उपदेश तेवढाच केला. अशोचानन्म शोचस्तम प्रज्ञा वादांश्च भासते गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिता. हा एवढाच उपदेश 2ऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकामध्ये कोणाला? अर्जुनाला केला. आणि तो पण कधी दिला? शेवट. पहिल्या अध्यायात तर काहीच बोलले नाही. 2ऱ्या अध्यायामध्ये कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि धर्म सम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि मे शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. ही जी पंक्ती आहे, हे जे पद आहे, हे म्हटल्यानंतर मी तुमचा आता शिष्य आहे. शाधी माम त्वाम प्रपन्नम, तुम्ही मला काय करा? आता उपदेश करा. असा अर्जुन ज्या स्पष्ट म्हणतोय भगवंतांना, त्याच वेळी भगवंत अर्जुनाला त्या ठिकाणी उपदेश द्यायला आरंभ केलेला आहे. अशोचानन्म शोचस्तम प्रज्ञा बादांच भासते गतासून गता असूंश्च न अनुशोचन्ति पंडिता. हा झाला उपदेश. एवढाच उपदेश. एवढ्या मोठ्या रणसंग्रामावर 3 तास गीता सांगायला भगवंतांना पण हे नव्हतं. मग तो जो असणारा उपदेश भगवान वेदव्यासांनी गीतेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि मग जोपर्यंत शिष्य शाधिमाम त्वाम प्रपन्नम, हे गुरो हो, मी तुम्हाला अनन्य भावाने शरण आलेलो आहो, मला आता तुम्ही काय करा? उपदेश करा. तोपर्यंत गुरु उपदेश करत नाही. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया सांगितलं. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनच तत्त्वदर्शिनः सांगितलं. त्याच वेळेस हे सगळं पाहिल्यानंतर प्रणिपात अनन्य भावाने शरणागती, त्यानंतर मनातले प्रश्न, त्यानंतर सेवा त्या ठिकाणी राहून, आणि मग जेव्हा गुरुला वाटेल, जेव्हा गुरूंना वाटेल की ठीक आहे आता काही हरकत नाही, याला आता उपदेश आपण करू शकतो, त्यावेळेस गुरु एकांतात बोलवतील आणि जो उपदेश असतील तो उपदेश त्यावेळेस करतील. आता बाकी कितीही काही केलं तरी श्वेतकेतू सारखा 12 वर्ष उपेत्य महामनानुच्चानमानी ही सांगितलं त्या ठिकाणी की 12 वर्ष त्या ठिकाणी गुरूंच्या घरी राहिला. अत्यंत विद्वान तपोनिष्ठ असणारा, परंतु अनुच्चानमानी हे स्तब्ध एवायम सांगितलं की काही न करता स्तब्ध असा अहंकाराने फुललेला होता. त्यामुळे काय झालं? गुरूंनी शेवटपर्यंत उपदेशच केला. सगळी विद्या सांगितली, अपराविद्या सगळी सांगितली, पण पराविद्या तिथं 2 विद्या सांगितल्या, पराचैव अपराच. अपराविद्या आणि अपराविद्या. अपराविद्यामध्ये बाकी सगळं जे काय आहे, ज्या ज्या 64 कला हे ते अमुक तमुक अमुक हे ते सगळं जे काय आहे, सगळी अपराविद्या. आणि पराविद्या आत्मज्ञान विषयक विद्या आहे, तिला पराविद्या म्हणतात. म्हणून त्या ठिकाणी श्वेतकेतूला अपराविद्येचा सगळा उपदेश केला. परंतु जी पराविद्या आहे, एकाक्षर ब्रह्म, त्या एकाक्षर ब्रह्माचा उपदेश त्या ठिकाणी त्याला केलेला नाही.
मग असा उशीर येते की तू घरी आल्यानंतर मग सगळीकडे फिरतोय घरामधनं छानपैकी पट्टवस्त्र धारण करून इकडे तिकडे, परंतु अहंकार असल्यामुळे त्या अहंकारामुळे गुरूंनी उपदेश केला नाही. वडिलांना गोष्ट लक्षात आल्यानंतर वडील विचारतात, जे पाहिजे तू वडिलांना विचारलंस का तुझ्या गुरूंना? जी वस्तू शिकायची आहे ती तू शिकलेली दिसत नाहीयेस, कारण तुझ्यामध्ये तो असणारा अहंभाव वडील जाणून घेतात. ज्याच्यासाठी हे शिकायचं आहे ते विचारलंस का? की ज्याच्या ज्ञान येन ज्ञातेन म्हणतात त्या ठिकाणी त्यांच्या संवादामध्ये काय म्हणतात? येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवतीति. ज्याच्या ज्ञानाने सगळ्या जगताचं सकलांड कोटी ब्रह्मांडाचं ज्ञान होतं ते तू जाणलंस का? हे ठीक आहे, बाकी तू सगळं हुशार आहेस, हे जाणतोयस ते जाणतोयस, ठीक आहे, काही हरकत नाही आमची त्यासाठी. परंतु ज्याच्या ज्ञानाने या संपूर्ण जगताचं अखिलांड कोटी ब्रह्मांडाचं ज्ञान होतं, अशी जी वस्तू आहे, असं जे ज्ञान आहे ते ज्ञान तू विचारलंस का गुरूंना? हा प्रश्न वेडीत विचारतात. मग त्याच्यावर तो म्हणतो की गुरूंनाच माहिती असेल नसेल काय मला माहिती नाही. त्याच्यावर वडिलांना लक्षात येतं की याच्यामध्ये असणारा अहंभाव, आणि त्या अहंभावामुळेच गुरूंनी काय केलं? त्याला तो उपदेशच केला. आणि म्हणून त्या ठिकाणी काय करतात? मग वडील त्याला तत्त्वमसी असणारं जे महावाक्य आहे त्या महावाक्याचा उपदेश त्या ठिकाणी करतात. म्हणजे अशा प्रकारे काय या ठिकाणी उपदेश करण्यासाठी काय पाहिजे? तुमची असणारी भूमिका जी आहे अंतःकरणाची, ही अंतःकरणाची भूमिका जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत गुरु त्याला त्या ठिकाणी उपदेश करत नाही. आणि म्हणून या ठिकाणी उपदेश करण्यासाठी काय केलं पाहिजे? तर असणारी अंतःकरणाची भूमिका. आणि त्यासाठी काय पाहिजे? मगाशी सांगितल्याप्रमाणे पथ्य काय? पथ्य हेच सगळे. हरिपाठामध्ये पण काय सांगितलं माऊलींनी? त्या ठिकाणी पथ्यच सांगितली. देवाची याद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. हे काय पथ्य आहे? इकडे तिकडे उभा राहू नकोस. उभंच राहायचं असेल तर कुठे उभं राहिलं पाहिजे? देवाची याद्वारी उभा क्षणभरी, देवाच्या दारामध्येच उभं राहिलं. नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ. नित्याची साधना सांगितली. साधना करायची म्हणजे कसं? एक दिवस करायचं आणि 4 दिवस झोपायचं नाही. नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ सांगितलं. ही काय सांगितली? साधना सांगितली. नित्याची साधना पाहिजे की आपलं काय जे असेल दररोज आपण म्हणतो बचत, दररोज केलेली बचत काय साठत जाते. एकदमच किती आणलं तरी ते सगळं संपून जातं. म्हणून दररोज काही ना काही त्या ठिकाणी काय केलं? प्राप्त केलं पाहिजे. म्हणून नित्य नेम नेमाची असणारी साधना की मी एवढं सकाळी उठल्यानंतर कितीही काही असलं, एक माळ रामकृष्ण हरी म्हणतो, एक माळ हे करतो ते करतो, संध्याकाळी एवढा हरिपाठ करतो, संध्याकाळी हा जप करतो, नित्याचं काही ते केल्याशिवाय मी अन्न ग्रहण करत नाही. अशा प्रकारची असणारी जी आहे ही सगळी नित्याची साधना. आणि नित्याची साधनाच करते हीच तारून नेणारी आपल्याला. बाकीचं ते नैमित्तिक ठीक आहे, त्या अनुषंगाने याला गेला त्याला गेला हे सगळं ठीक आहे, पण नित्याचं काय? दररोजचं काय? दररोजचं काय इन्कम आहे आपण म्हणतो व्यवहारामध्ये, पण ते ठीक आहे, त्याला याचं आहे ते आहे ते आहे, वडिलांनी कमवलंय अमुक झालंय तर मग असं त्याचं दररोजचं उत्पन्न काय? तसं जसं व्यावहारिक दृष्ट्या दररोजचं उत्पन्न काही ना काहीतरी तो कमवत असेल तर आपण म्हणतो मग ठीक आहे. तसं आपल्याला पारमार्थिक मंडळींना जे साधक आहेत त्या साधकांना सुद्धा काय केलं पाहिजे? दररोजचं उत्पन्न काहीतरी पाहिजे. मग दररोजचं उत्पन्न काय? आपलं हेच आहे, रामकृष्ण हरी ओम नमः शिवाय, साधना जप तप तपोदान हे सगळं जे काय आहे हे सगळं यज्ञोदान तपश्चैव पावनानी मनीषिणः सांगितलं. यज्ञ तप दान याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रमाद होता कामा नये, कारण हे सगळं पावनानी मनीषिणः जो साधू आहे, जे साधक आहेत, जे संत आहेत, या सगळ्यांना पावन कोण करतं? यज्ञ दान आणि तप हे त्यांना पावन करत असतात. आणि म्हणून त्यामुळे त्याचा त्याग नाही सांगितला. प्रतिदिन
मग त्या ठिकाणी आपल्याकडे पंच अग्नी सांगितले. दररोज पंचमहायज्ञामध्ये पंच यज्ञ सांगितले. ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, अतिथीयज्ञ, भूतयज्ञ. का? तर दररोजचे गेले पाहिजे. त्याने बाकीचं जे पातक आहे हे पातक त्या ठिकाणी लागत नाही. आणि मग अशा अनुषंगाने या ठिकाणी म्हणून याकरता हे सगळ्याचा सारासार विचार काय, सगळं का, ते सगळं याच्यासाठी करायचं की ही असणारी विद्या आहे ह्याला अध्यात्म विद्या गीतेच्या भाषेत सांगितली. ही कोणती? अध्यात्म विद्या विद्यानाम. कोणती आहे? ही अध्यात्म विद्या. सर्व ज्या विद्या आहेत त्या सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ असणारी विद्या भगवंत म्हणतात. ती कोणती? अध्यात्म विद्या. अध्यात्म अधिभूत, स्वतःमध्ये असणारं किंवा स्वतःला जाणून घेणारी जी विद्या ती अध्यात्म विद्या. आधी आत्मनी, आत्म्याचं स्वरूप जाणून देणारी. म्हणून 9व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये तिला काय सांगितलं? राजविद्या, राजगुह्य. राजविद्या इतर सगळ्या विद्या आहेत, परंतु ही जी आहे ही राजविद्या आहे. सगळ्यांना, सगळ्या विद्यांना प्रकाशित करणारी विद्या. परंतु ज्याप्रमाणे ही राजविद्या आहे त्याचप्रमाणे कसे पुढचं महत्वाचं आहे, अत्यंत प्रकाशित आहे, दैदीप्यमान आहे. त्या ठिकाणी जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी सगळं भाष्य झाल्यानंतर त्या ठिकाणी विवेक चूडामणी नावाचा एक ग्रंथ. चूडामणी म्हणजे प्रकाशित करणारा, विवेकाला प्रकाशित करणारा ग्रंथ. सगळ्या असणाऱ्या वेदांत शास्त्राचं सार. काय सांगितलंय वेदांत शास्त्रामध्ये? म्हणजे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत, साधकावस्थेपासून ते स्थितप्रज्ञा अवस्थेपर्यंत साधकाचा संपूर्ण जो प्रवास आहे, हा संपूर्ण प्रवास कशा प्रकारे साधना करत 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 तो सिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचतो, हे सर्वाचा उपदेश ज्या ग्रंथातून केला, एकाच ग्रंथात. तो ग्रंथ म्हणजे विवेक चूडामणी. चूडामणी म्हणजे अत्यंत प्रकाशित, ज्ञानाला प्रकाशित करणारा तो ग्रंथ. त्यामुळे अशा प्रकारे त्याच्यामध्ये असणारी ही राजविद्या त्या ठिकाणी सांगितली. परंतु राजविद्या जरी ही असली तरी कशी आहे? राजविद्या राजगुह्यम. ही अत्यंत गुह्य स्वरूपाची, ही सहसा लक्षात न येणारी, म्हणून हिला गुह्य सांगितलं. प्रकाशितता आहे, परंतु समजायला गेलं तर लवकर लक्षात पण येत नाही. अशा स्वरूपाची असणारी ही राजविद्या राजगुह्य गीतेच्या माध्यमातून, उपनिषदांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अशा असणाऱ्या त्या विवेक चूडामणीमध्ये जगद्गुरु आद्य शंकराचार्य 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ सांगतात. एक मनुष्य शरीर, एक मुमुक्षुत्व आणि महापुरुष संशय. या 3 गोष्टी ज्या आहेत त्या कोणाच्या अनुषंगाने आपल्याला प्राप्त होतात? तर परमेश्वराची कृपा असल्याशिवाय. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बहुसुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी सांगितलं. बहुसुकृताची जोडी सांगितली. सुकृत म्हणजे पुण्य. आता हे तुम्ही ऐकताय, हे पण काय झाला? पुण्याचा परिपाक आहे. काहीतरी जीवनामध्ये पुण्य केल्याशिवाय त्या सगळ्या गोष्टी आपल्या कानावर सुद्धा पडत नाहीत म्हणून सांगितलं. दुर्लभ सांगितलं. दुर्लभम त्रयमेवैत दैवा अनुग्रह हेतुकम. परमेश्वराची कृपा ज्यावेळेस होती, सुकृत ज्यावेळेस निर्माण होतं, त्याच वेळेस विठ्ठल आवडायला लागतो. म्हणून विठ्ठली आवडी सांगितलं. ज्यावेळेस सुकृत होईल, ज्यावेळेस पुण्याचा संचय होईल, त्याच वेळेस. आता आपण पाहतो अनेक आहेत, पण करे सप्त्यामध्ये लक्षात येतं आपल्याला किती मंडपात आहेत आणि किती गावात आहेत, किती दररोज सकाळी दर्शनाला येतात. कोणाला आवड? ज्याचं सुकृत आहे त्यालाच आवड. आणि मग काय? ज्याला आवड आहे त्याच्यावरच दैव अनुग्रह हेतुकम, त्याच्यावरच परमेश्वर कृपा करतो. मग त्याला कोणत्या? या 3 गोष्टी प्राप्त करून देतो. एक काय? मनुष्यत्व, हे मनुष्य शरीर. दुसरं मुमुक्षुत्व, नुसतं मनुष्य शरीर असून उपयोग नाही, त्याचं मुमुक्षुत्व पाहिजे. परमेश्वर जाणण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. परमेश्वर कोण, मी कोण, हे संपूर्ण काय आहे हे जाणण्याची त्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली पाहिजे. त्याला म्हणतात मुमुक्षुत्व. आणि तिसरी गोष्ट
पुरुष संशय, म्हणजे संतांचा असणारा, चांगल्या लोकांचा असणारा संघ त्या ठिकाणी जीवनामध्ये पाहिजे. या तिन्ही गोष्टींचं एकत्रीकरण झालं म्हणजे काय होतं, म्हणजे मग त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानासाठी अनुकूल भूमिका बनते. आणि एकदा अनुकूल भूमिका बनली, काल सांगितलं आपण, मशागत वगैरे सगळं पूर्ण झालं, नांगरून बिंगरून कोळं वगैरे सगळं फिरून झालं की काय फक्त आपण पावसाची वाट पाहतो. बस चांगली जमीन तयार केलेल्या असल्यानंतर काय, नुसतं बीजारोपण केल्याबरोबर छानपैकी उगवून येतं ते. बाकी काय करायची गरज आहे का नाही. मग काय केलं, कष्टपूर्व करायला लागतं. बी पेरल्यानंतर जास्त कष्ट नाही आहे, तत्पूर्वी आहे. नांगरायचं आहे, वखर करायचं आहे, त्यानंतर कुळव करायचं आहे, एकसारखी करून घ्यायची आहे, खत आधी देऊन व्यवस्थित करून ठेवायचं आहे. हे सगळे कष्ट पहिले जास्त आहे. मे महिन्यामध्ये जास्त कष्ट आहे शेतकऱ्यांना. पाऊस पडल्यानंतर कष्ट नाही आहे. बीजारोपण एकदा केल्यानंतर, एकदा खत घातलं की मग कष्ट कमी आहेत. तसंच आहे त्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये. पहिले कष्ट आहेत हे सगळे गुण प्राप्त करणं, हे सगळं जमवाजमव करणं. एकदा अंतःकरणाची तुमची बैठक व्यवस्थित झाल्यानंतर मग काय, फक्त उपदेश ग्रहण करायचं. आणि मग त्यानंतर काय, मग नंतर आपल्या आपण म्हणतो, एकदा आपण कुठल्याही म्हणजे कंपनी असेल किंवा याच्यामध्ये एकदा सेट करून दिल्यानंतर, प्रोग्रॅम सेट झाल्यानंतर काय, ते आपल्या आप चालत राहतं. आता तुमच्या कारसुद्धा तशा नवीन आल्या, त्याच्यात काय तो प्रोग्राम सेट केला की ती आपल्याप चालत राहते. तसं एकदा हे सगळे गुण, सात्विक दैवी गुणसंपत्ती एकदा निर्माण झाली की मग काय, गुरु उपदेशच्या अनुषंगाने ते आपल्याप मग पुढे 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 ती गाडी चालत आहे. मग त्याला पुढे मध्ये काही करायची गरज नाही. आणि त्या अनुषंगाने म्हणून काय, हे सगळ्यासाठी काय, परमेश्वर कृपा, परमेश्वराची असणारी कृपा म्हणून सांगितले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली सांगितली. त्या परमेश्वर तेव्हाच कृपा करतो जेव्हा आमच्या मनामध्ये आमचं काहीतरी पूर्व संचित उदयाला येतं. आणि त्या अनुषंगाने असा असणारा, हा असणारा उत्तर मीमांसेचा असणारा भाग उपनिषद, त्याच्यामध्ये असणारं हे कठोपनिषद. कठोपनिषद म्हणजे त्या ठिकाणी यम आणि नचिकेत यांचा या ठिकाणी असणारा संवाद. आणि त्या ठिकाणी आपण आता शिकवताना हे संपूर्ण जरी उपनिषदांचे अनेक भाष्य जरी असली तरी या ठिकाणी आपण प्राकर्षाने मुख्य प्रमुख आपण काय करतो, शांकर भाष्य जे आहे, हे शांकर भाष्याच्या अनुषंगाने हे भाष्य आपण या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये सगळ्यांना मध्ये एक मागच्या पाठामध्ये उपनिषद वर्ग याच्यावर एक PDF फाईल दिली आहे. किंवा तुमच्या तिथे कुठेही बाजारपेठेमध्ये तुम्ही जिथं असाल तर गीता प्रेसचं हे उपनिषदाचं हे पुस्तक सगळ्यांना मिळतं. अशा प्रकारची गीता प्रेसची उपनिषदाची पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये आपण हे जे पुस्तक आहे हे पुस्तक प्रमाणबद्ध. या पुस्तकामध्ये एका बाजूला त्यांनी काय केलं आहे, वरती मंत्र असेल आणि मंत्राच्या अनुषंगाने इथं खाली त्याचं संपूर्ण भाष्य लिहिलं. डार्क जे आहे हे संपूर्ण त्याचं भाष्य आहे आणि त्याच्यापुढे हिंदी भाषेमध्ये त्याचा अनुवाद आहे. ह्या भाष्याचा हिंदीमध्ये अनुवाद केलेला. तर हे जे आहे डार्कमध्ये हे शहरा म्हणतो आपण शांकर भाष्य. त्या शांकर भाष्याच्या अनुषंगाने या ठिकाणी उपनिषदाला आरंभ करणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाकडे उद्यापासून PDF फाईल असेल तर PDF फाईल तुम्ही डाउनलोड केली असेल तर तेवढं त्याचे झेरॉक्स करा. किंवा आपापल्या आसपासच्या बाजारपेठेमध्ये तुम्ही जरी गेलात तरी गीता प्रेसची जी दुकानं असतील ती गीता प्रेसच्या दुकानामध्ये कठोपनिषद शांकर भाष्य त्या अशा प्रकारे त्याचं चित्र आहे. ज्याचं पाहिजे तर ग्रुपला याचा फोटो पण पाठव. हे तुम्ही सगळ्यांकडे जवळ पाहिजे. कारण मग कुठे शिकवतोय, इतर त्या अनुषंगाने इतर भाग येईल, परंतु आपण कुठे चाललोय, कोणतं मंत्र चाललेला आहे किंवा त्याच्यावरचं कोणतं भाष्य चाललं आहे तर तुमच्या डोळ्यापुढे असले किंवा साधारण तुम्ही पहिल्यांदा ते जर पाहिलं, म्हणजे आता आज पाठ चालणार आहे किंवा आज पाठ चालण्याच्या अगोदर साधारण त्याचं हिंदीमधलं ट्रान्सलेशन वाचलं सगळ्यांना. आता काय सगळं मराठीत पाहिजे, सर्वसाधारण लोकांना आता हिंदी सार्वजनिक कळतं. ते वाचून जर तुम्ही त्या ठिकाणी बसलात तर मग कसं होईल, मग सांगताना तुम्हाला अत्यंत क्लिष्ट वाटणार नाही किंवा नक्की काय सांगितलं, काय विषय आज होणार आहे हे साधारण तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून उद्यापासनं सगळ्यांनी हे जे उपनिषद आहे हे उपनिषदाचं आपल्या जवळ असावं किंवा त्याचं PDF दिलेली आहे ती PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुमच्यासमोर दुसरा मोबाईल असेल किंवा कशामध्ये ते डाउनलोड करून बाबा आज काय आहे ते त्या ठिकाणी सांगितलं जाईल. त्या अनुषंगाने ते घेण्याचा प्रयत्न
करा. आणि अशा प्रकारे असणारे कठोपनिषद त्याचा आता ओम नमो भगवते वैवस्वताय मृत्यवे ब्रह्म विद्याचार्याय नचिकेतसे च नमः या ठिकाणी असणारं हे पहिलं त्या ठिकाणी आचार्यांचं असणारं भाष्य. आणि आचार्यांच्या भाष्यामध्ये हे असणारा पहिला त्या ठिकाणी मंगलाचरण हे असं या ठिकाणी येईल. आता जो मंत्र म्हटला हा असा या ठिकाणी येईल. ओम नमो भगवते वैवस्वताय मृत्यवे ब्रह्म विद्याचार्याय नचिकेतसे च हे येईल. आणि ह्याचं आता असणारं त्याचं आपण विवरण काय त्याच्यामधनं म्हणायचं आहे हे आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करा. मग प्रत्येक वेळेस ते आपल्या डोळ्यापुढे असणं गरजेचं येईल. काय म्हणतात ह्याच्या माध्यमातून ब्रह्मविद्येचे आचार्य सूर्यपुत्र भगवान यम या ठिकाणी कोणी यमानी त्या ठिकाणी उपदेश केला. यम कोण आहे? यम ही असणारी मृत्यूची असणारी देवता. विशेष काय आहे? सूर्यपुत्र. त्यांनी कोणाला केला? नचिकेत हा त्या ठिकाणी शिष्य त्या ठिकाणी गेला. तो कुठे? वडिलांनी दिलं. वडिलांनी यज्ञादी कर्म केली. यज्ञादी कर्मामध्ये सगळं द्यायचं म्हणून ठरवलं. आणि मग त्या असणाऱ्या तिथे ज्या अत्यंत कृश होत्या, ज्या दूध न देणाऱ्या अशा काही ज्या गायी होत्या त्या ठिकाणी आलेले जे याचक होते, ब्राह्मण होते, त्यांना द्यायला सुरुवात केली. हा मुलगा हा नचिकेत जो आहे हा नचिकेत अत्यंत हुशार होता. अरे असं दान करून काय उपयोग आहे का त्याचा? म्हणून वडिलांना तो त्या ठिकाणी प्रश्न करतो, बाबा हे सगळं तुम्ही देताय पण याने तुम्हाला काय पुण्य प्राप्त करणार आहे? तरी वडील काय आपला हट्टीपणा सोडत नव्हते. म्हणून नचिकेताने काय केलं? पुन्हा पुन्हा तोच प्रश्न. लहान मुलं कशी मागं लागतात आपल्याला माहिती आहे. एखादी गोष्ट तुम्ही हे का करता का करता का करता किती सांगितलं तरी. तसं नचिकेत 2दा 3दा केल्यानंतर हे सगळंच देत आहे तर मला पण कुणाला देणार आहे का असा वडिलांना प्रश्न केला. वडील म्हणतात हो हो तुला देतोच. रागाच्या भरात वडील म्हणतात हो जा तुला देतो. कोणाला? मृत्यवेत्तां ददामि ती तुला मृत्यूला देऊन टाकतो जा तिकडे म्हणून नचिकेताला म्हणतात. असं म्हटल्यानंतर नचिकेत त्या ठिकाणी यमसदनी जातो. गेल्यानंतर त्या ठिकाणी यम बाहेर गेलेले असतात. यम 3 दिवसांनी परत आल्यानंतर त्यांना कळतं आपल्या इथं असा असणारा ब्रह्मचारी किती 3 दिवस असाच राहिला आहे, ते काही व्यवस्था झाली नाही. म्हणून त्या ठिकाणी त्याच्याकडे यम काय करतात? म्हणजे 3 दिवस तू त्या ठिकाणी राहिला मग काय कर, तुला जे पाहिजे 3 वर त्या बदल्यात मागून घे. कोणकोणते वर तुला पाहिजे ते मी सगळे देतो. म्हणून यम त्या ठिकाणी नचिकेत पहिला वर काय करतो की वडिलांना जो क्रोध निर्माण झाला आहे त्या क्रोधाच्या भरात मला तुमच्याकडे पाठवून दिलं आहे, तो क्रोध त्यांचा मावळून जाऊ दे, त्यांच्यामध्ये क्रोध होऊ नये. दुसरा अग्निविद्यासंबंधी जे आहे होमादी जे आहे त्या अनुषंगाने तो वर दुसरा ती अग्निविद्या मागून घेतली. आणि तिसरी जी आहे ती ब्रह्मविद्या जी आहे आता आपण शिकणार आहोत ती ब्रह्मविद्या त्या ठिकाणी तिसऱ्या वराच्या माध्यमातून मागून घेतली. असं असणार आहे हे 3 वर. आणि त्याच्यातनं ब्रह्मविद्येच्या अनुषंगाने ब्रह्मविद्या काय हे सगळं सांगण्याचा कठोपनिषदामध्ये याच्यामध्ये 2 अध्याय येतात. 2 अध्यायामध्ये 6 वल्ली 3 वल्ली अशा 6 वल्ली. त्या अनुषंगाने अतिशय सुंदर असणारे मंत्र या कठोपनिषदामध्ये त्यांनी संवादाच्या माध्यमातून ब्रह्मविद्येचं प्रतिपादन केलं. अशा प्रकारे उद्यापासून तुम्हाला हे सगळं तुमच्या जवळ पाहिजे मटेरियल आणि उद्यापासून भाष्याला आरंभ होणार आहे. ओम तत्